नमस्कार. आज मी बनवत आहे तीळ मिरची 3 प्रकारे. त्याकरता मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये मी अर्धा कप तीळ घेतलेले आहेत. ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपले भाजून झालेले आहेत. यामध्ये मी 1 टेबलस्पून जिरं आणि पाव टीस्पून मेथीदाणा घालून तोही भाजून घेतलेला आहे. आणि हे थंड झाल्यावर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून साखर, 1 लिंबाचा रस घालून त्याचं ओबळधोबळ आपल्याला एक पावडर करून घ्यायची आहे. आणि मिरचीला एक उभा कट द्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला हे तिळाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. तीळ मिरची करता आपल्याला मिरची कमी तिखट असलेली वापरायची आहे. पोपटी कलरची मिरची ही कमी तिखट असते. जास्त तिखट असलेली मिरची जर असेल तर त्याच्या बिया काढून घ्या, म्हणजे मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो. जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं इथे तुम्ही तेल घालून मिश्रण ओलसर करू शकता. या पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत. आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करते आणि त्यामध्ये ह्या मिरच्या आपल्याला आलटून पालटून छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत. उरलेलं तेल तुम्ही कुठल्याही भाजी करता किंवा वरणासाठी वगैरे वापरू शकता. मिरची आपली तयार आहे. ह्या मिरचीवर आपण वरून थोडंसं मीठ भुरभुरवलं आणि लिंबाचा रस घातला तरी ह्या खायला अजून छान लागतात. दुसऱ्या प्रकारच्या मिरचीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. यामध्ये पाव टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं आणि 8-10 लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत. लसूण पाकळ्या आपल्याला थोड्याशा ब्राऊन होतपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये आता मी थोडासा कट केलेला कढीपत्ता घातलेला आहे. बारीक कट केलेली हिरवी मिरची मी इथे घालत आहे. आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मिरचीला डाग पडेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. मिरची आपली फ्राय झालेली आहे. आता मी यामध्ये भाजलेल्या तिळाचा 2 टेबलस्पून कूट इथे घालत आहे. चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून साखर इथे घालत आहे. साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर इथे करू शकता. आणि अर्धा लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे. मूठभर सांबार मी इथे घातलेला आहे. आणि हे आपल्याला मिनिटभर छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. ही मिरची तयार आहे. खायलाही छान लागते. तिसऱ्या प्रकारामध्ये मी 8-10 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. त्यांना पॅनमध्ये मी भाजून घेत आहे. मिरचीबरोबर मी 8-10 लसूणच्या पाकळ्याही भाजून घेत आहे. 1 टेबलस्पून जिरंही आपल्याला याच्यामध्ये घालून भाजायचं आहे. आता यामध्ये मी भाजलेलं तीळ अर्धा कप घालत आहे आणि भाजलेले शेंगदाणेही घालत आहेत. तुमच्याकडे भाजलेले तीळ शेंगदाणे नसतील तर तुम्ही इथे भाजून घ्या ह्या वेळेला. आणि हे सगळं मिक्सरमध्ये घालून आपल्याला एक छोटा तुकडा आल्याचा, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस आणि भरपूर सांबार घालून पाणी घालून आपल्याला याला पेस्ट करून घ्यायची आहे. चटणी आपली तयार आहे. हिला मी बाउलमध्ये काढून घेते. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून हिला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे. 2 टेबलस्पून ऑइल गरम केलं. राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि वाळली मिरची घालून यावर आपल्याला हा तडका घालून घेऊन मिक्स करायचा आहे. चटणी आपली तयार आहे. गरमागरम हिला सर्व करा. डोसा इडली करताही तुम्ही ही चटणी वापरू शकता. ही चटणी आणि ह्या मिरच्या खायला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर करा. धन्यवाद.